आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मुंबई द सिटी ऑफ ड्रीम्स. मुंबईची नाईट लाईफ एकदा तरी अनुभवायलाच हवी. तुम्हाला माहिती आहे मुंबईत अशा बऱ्याच जागा आहेत जिथे गर्दी रात्रीच सुरू होते. भरपूर खायचं प्यायचं मजा करायची सीफेसवर बसायचं आणि भरपूर फिरायचं. तर आपण आज मुंबईची हीच नाईट लाईफ एन्जॉय करणार आहोत आणि सगळ्यात आधी जाणार आहोत मुंबईतल्या फेमस आयुब्समध्ये. आज आपण आलोय कोलाब्याच्या फेमस आयुब्समध्ये. तर त्याच्या ओनरशी आपण थोड्याशा गप्पा मारूया. तर मला सांगा किती वर्ष झाली हे जॉइंट चालू होऊन? एक्चुअली इसको 25 इयर्स हो गया है ओपन होके. तो मेरे डैडी ने एक्चुअली स्टार्ट किया था कफ परेड में 1988. ओके. और उधर मेरे डैडी ने स्टार्ट किया था ये. और हमारा स्पेशलिटीज एक्चुअली कबाब्स है, अभी बैदा रोटी है, तवा स्पेशल है, सब टिक्काज है, सब हमारे पास बारबेक्यू पैटर्न है. और बहुत से आइटम्स हैं हमारे स्पेशलिस्ट भी है, बहुत सारे कस्टमर्स हैं हमारे बहुत स्पेशल है. और तो आप हमें कैन यू शो अस सम रेसिपीज? आज आपण आलोय कोलाब्याच्या फेमस आयुब्सच्या किचन मध्ये आणि आता त्यांचं सिक्रेट कबाब कसा बनतो ते आपण बघूया. मला सांगा हे कबाब कसं बनवतात, म्हणजे त्यात काय काय असतं? ये चिकन सीख है, ये इधर से मतलब ऐसे भरते हैं, फिर इसको ड्राई करते हैं, फिर इसको ऐसे रोटी में डालते हैं, फिर ऑनियन कांदा हाँ डालने के बाद इसको ऐसा फोल्ड करके ऐसा रोल बनाते. ये हो गया चिकन सीख रोल. ये जो बनाते हैं ना जी, त्याच्यामध्ये काय काय घालतात? इसमें मतलब चिकन, कांदा, बटर, हरी मिर्ची और धनिया, तंदूरी मसाला, ये सब डाल के मशीन में इसका कीमा किया जाता है. और कितनी देर रखा जाता है? मुश्किल से इस पे तो 5 मिनट. अच्छा. और ये 5 मिनट में कुक हो जाता है? 5 मिनट में कुक हो जाता है. क्या बात है. हे कबाब आहे का? मी धरू हा हातात? ओके. आणि हा रेडी आहे हे कसं कळतं? बघून देख के पता चल जाता तयार है. देख के पता चल जाता है कि ये तैयार हो गया. वाह. तर हे आयुबचे फेमस कबाब. बैदा रोटी बद्दल तर आपण ऐकलंय, पण वेज बैदा रोटी काय असते ते आता बघूया. तो ये हे काय आहे एक्झॅक्टली? इसको लाते हैं मैदा, फिर पानी में डालते हैं, फिर नमक डालते हैं, फिर गूंजते हैं. गूंजने के बाद में फिर हल्का तेल लगाते हैं, फिर पन्नी में रख देते हैं. फिर यहाँ आते हैं, काटते हैं पेड़ा, फिर 5 मिनट तेल मार के रख देते हैं, ढल जाता है. ढलने के बाद में फिर इसको बढ़ाते हैं. तेल लगा के उसको बढ़ाते हैं ना? हाँ, तेल लगा के इसको. बघा आपण हे घरी करायला गेलो तर नक्की तुटेल, आपण लाटून करू शकतो. फिर इतना कांदा डाल दिए. ओके. हल्का अंडा डाल दिए. पूरा एक अंडा ना? फिर इसको हल्का इधर से फोल्ड कर दिए, फिर इधर से फोल्ड कर. चारों तरफ से? हाँ, फिर इधर फोल्ड कर. बैदा रोटी म्हणजे अंड्याची पोळी. ये इसको वेज क्यों बोलते हैं?
इसको वेज ही बोलते हैं। ऐकलत ना, इसको अंड असलं तरी व्हेज बोलते, म्हणजे अंड खाणाऱ्या व्हेजिटेरियन लोकांसाठीच आहे हे. कबाब तोंडात विरघळणं म्हणजे काय हे आज कळतंय. परफेक्ट शिजलेला आणि अप्रतिम चव असलेला चिकन शीख कबाब. ही अंड खाणाऱ्यांची व्हेज रोटी. वा, हे खूप अप्रतिम आहे. पण कसं आहे ना, तव्यावरनं आत्ताच काढले, रादर ग्रिलवरनं आत्ताच काढले म्हणून गरमागरम आहे. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ मध्ये आज आपण आलोय बाबुलनाथच्या सोम रेस्टॉरंटमध्ये. इथे गुजराती आणि मारवाडी स्टाईलचं जेवण मिळतं. पण ह्या व्यतिरिक्त इथे लोक गर्दी करतात ते इथले काही स्पेशल हटके डिशेस खाण्यासाठी. तर ह्या डिशेस नेमक्या कुठल्या आहेत ते आपण थेट त्यांच्या किचनमध्ये जाऊन जाणून घेऊया. आपण आलोय थेट सोमच्या किचनमध्ये आणि ते आपल्याला त्यांची स्पेशल डिश पानगी कशी करतात ते दाखवणार आहेत ना. मला सांगा ना कशी करतात. हे बघा, हे पत्ता असतो, त्याच्यामध्ये तेल लावायचं असतो पहिला. नंतर आपलं माल तयार करून घेतो आम्ही. ह्याच्यात काय काय असतं. ह्याच्यामध्ये चावल आटा म्हणजे तांदळाचा आटा असतो, पीठ आपला. त्यामध्ये दहीमध्ये मिक्स करायचं, बरोबर. नंतर बटर टाकायचा. बटर टाकल्यानंतर मिक्स एकदम करून घ्यायचं. मिरची पेस्ट असते ना ते टाकायची, बरोबर. नंतर लसूण टाकायचं. आपल्याला जेन पाहिजे असली तर लसूण नाही टाकायची, बरोबर. लसूण नाही टाकायची त्याच्यामध्ये. मिक्स करायचं सर्व. पाणी जरा थोडं टाकायचं, कमी. आणि एवढं घट्ट करायचं. थोडं घट्ट करायचं, ते जरा पातळ झाले. ओके ओके. एवढे म्हणजे एवढं तरी ठेवायचं आपलं. एवढं तरी. हां, बरोबर. ठीक आहे. आता मग काय करायचं. नंतर आपल्या पत्त्यावरती तेल लावायचं. नंतर हे सर्व आटा तयार झाल्याच्या नंतर घ्यायचं. एकदम पातळ. पातळ एकदम. अर्ध्या चमच लावला तरी पण चालेल. ओके. अच्छा. आणि त्याच्यावरनं हे पान ठेवायचं. ओके. आता नंतर हे ठेवायचं. म्हणजे आता हे दोन्ही बाजूनी शेकलं की आपली पानगी तयार. गरमागरम पानगी तयार आहे. आणि किती सोपी आहे ना करायला. काही नाही, तांदूळाच्या पिठात मिरची, लसूण, जिरं हे सगळं मिक्स करायचं, एकदम बॅटर बनवायचं. 2 केळ्याच्या पानावरती तेल लावून त्याच्यात ते घालायचं आणि शेकवायचं. पानगी तयार. आता आपण पुढची डिश बघूया. कुठलं ते. पिठा पॉकेट. पिठा पॉकेट. ते पण दाखवता. हा, दाखवतो. कसे करतात हे पिठा पॉकेट्स. हे जवाचा रोटला असतो. अच्छा. हा असा कापून घेतलाय का मध्ये. आपण भट्टीवरती ठेवायचं, शेकवायचं त्याला. नंतर कापायचे मध्ये, फाडायचं वगैरे. ओके, बरोबर. त्याच्यानंतर ते वटाणा असतो. वटाणा लोकली असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जसं भट्टीवरती ठेवायचं असतो स्टीममध्ये. म्हणजे हे पण तळलेलं नाही. तळलेलं नाही आपलं. अरे वा. आता काय करायचं आपण. हे मिक्सर त्याच्यामध्ये एक कॅबेज घ्यायचं थोडं. हे गाजर असतं, बीट असतं मिक्स. हे कितीही घेतलं तरी हां, कमी जास्त. हां, कमी जास्त मिक्स करायचं. हे मेयोनीज असतं, ते पण लोकल आहे, त्याच्यामध्ये काय वापरत नाही आपण. हे मिक्स करायचं असं. हे मिक्स करून घेतल्यानंतर हे रोटला घ्यायचं आपलं. ओके, बरोबर. हे लसूणची चटणी असते, लसूण चटणी. ती घालू का त्याच्यात थोडी. हां, थोडीच लावू. त्याच्यात घालू ना. हां, ते लावतो नंतर, हाताने लावायचं आपण. ओके, थँक्यू. त्याच्यामध्ये हे भरायचं थोडं. ओके, बस. नंतर एक कटलेट टाकायचं त्याच्यामध्ये. ओके. आणि परत ते परत थोडं टाकायचं. वा. आता हे पिठा पॉकेट आपलं तयार झालं. पिठा पॉकेट तयार आहे. तयार. मग आता अजून एक करून घेऊया. चालेल. पिठा पॉकेट्स आणि पानगी
ह्या 2 रेसिपीज तर आपण त्यांच्या किचनमध्ये जाऊन पाहिल्या, पण ह्या सोम हॉटेलची आणखीन एक स्पेशालिटी म्हणजे हे पट्टी समोसे. ह्या पट्टी समोस्याबद्दल आपण विचारूया इथल्या मॅनेजर मिस्टर खुशरू यांना. मला तुम्ही सांगता हे पट्टी समोसे नेमके कसे करतात? याच्यामध्ये पालक असतं, चीज, मिरची पेस्ट आणि नमक. हो, आणि त्याचं फिलिंग करून असं त्याच्या आतमध्ये फिल केलेलं असतं का? करतात आणि नंतर मी फ्राय करतात. वा, चीज पण असं सगळं ऊज आउट होत आहे त्यातनं. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ही कशाबरोबर खातात? हे चटणी बरोबर. आणि ह्याच्यात काय काय असतं? ह्याच्यात मिरची असते, कोथिंबीर असतं. नो वंडर लोक लांब लांब नाही खायला येतात. आणि पानगी तर हे काढा आणि नंतर खाली पानं उचललं तर ते निघून येणार. हे खालचं पान उचलू का? असं उचललं सोडा सोडा. ओके. हे असं निघून येतं. ओके. आणि हे कशा बरोबर खातात आता? हे ग्रीन चटणी बरोबर. आणि ही पण खूप फेमस डिश आहे ना तुमच्या इकडची? जवार पिठा पॉकेट म्हणतात. जवार पिठा पॉकेट. म्हणजे बघा, आपण घरी जी भाकरी करतो ना, त्याच्यात थोडंसं सॅलेड, थोडंसं मेयोनीज आणि एखादी टिक्की घातली की झालं तयार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ मध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला ना आज सकाळपासून चाट खायची जाम इच्छा होते. आणि भेळपुरी, पाणीपुरी ही अशी चाट कुठेही मिळते. पण मी होते माटुंग्याला, आणि माटुंग्याला एक गाडी आहे जिथे अप्रतिम चना चाट मिळतं. आता ह्या गाडीमध्ये काय वेगळं आहे आणि इथे काय एवढी गर्दी असते लोकांची, हे आपण जाणून घेऊया आणि ही चाट सुद्धा टेस्ट करूया. ही गाडी गेले 48 वर्ष इथे चालू आहे आणि या गाडीचे मालक मिस्टर गुप्ता यांच्याशी आपण जरा गप्पा मारूया. तर मला सांगा ना, तुमच्या चाटमध्ये काय वेगळं आहे स्पेशल? स्पेशली आम्ही ग्रीन चना वापरतो ते. बाकी लाल चना आम्ही वापरत नाही. आणि दुसरे कांदा, टॅमॅटो वगैरे, बटाटे वगैरे असतात ते आम्ही स्वतः मतलब जास्त आम्ही उन्हाळ्यात जास्त कापता नाही. ते आम्ही आमची कॅपॅसिटी जेवढं असतं तेवढंच करतात आम्ही. आणि जेव्हा लागतं तेव्हा कापून लगेच म्हणजे ताजं मिळतं. ताजं मिळतं. ओके, मला एखादं करून द्याल? तुमचा हात नाही भाजत? नाही, हात नाही भाजत. एवढी सवय झाली आहे? मीडियम ना, तिखट मीडियम. तिखट पाहिजे. आणि कसलं पान आहे ज्याच्यावर तुम्ही करताय ते? ते आपले पान येतात ते बाहेरून. मी या पानावरनच खाल्लं तर चालेल? चालेल ना, नो प्रॉब्लेम. एक मिनिट. ते पान वेगळं असतं ना, ते आमच्या बनवायचं पान आहे ते. अच्छा अच्छा. हा, ह्याच्यामध्ये पान आणि पेपरमध्ये देतात. पण हे जे हिरवे चणे आहेत ते वर्षभर मिळतात? हा, वर्षभर मिळतात. थंडीमध्ये खास हरभरे मिळतात बघा. नाही नाही, ते नाहीत. ओके ओके. ते सुके असतात. आम्हाला घरी पाणीला भिजवायला लागतात ते. अच्छा, हे सुके असतात? हा, सुके असतात. मग किती वेळ भिजवतात? आम्ही 7 तास. वा. आणि मग वाफवून ही आंबट चव ह्याची फक्त कैरी आहे, ते आंबा आहे. कैरीच्या सीझन मध्ये कैरीची मजा वेगळीच असते. तुम्ही चालू केलं हे का तुमच्या? नाही, वडिलांनी. ते वडील बसले आहे त्या साईडला. आणि किती गर्दी असते तुमच्याकडे? गर्दी खूप असते. संध्याकाळचं जास्तच गर्दी असतात, सकाळचं जरा कमी आहे. सकाळची कमी असते. आणि तुम्ही ताजं ताजं देता म्हणजे? आणि तुमचे असे कस्टमर असतील ना की जे रोज येतात किंवा साडे रेग्युलर कस्टमर पण त्यांचं ठरलेलं असतं. हा मसाला कुठला कुठला आहे? हा गरम मसाला आहे, मिरची आहे, लाल पावडर. नुसती लाल मिरची? हा, लाल मिरची आणि मीठ, लिंबू आणि ही पुदिना, हिरवी मिरची आणि याचे पेस्टची चटणी आहे. अच्छा, ही ओली चटणी आहे? ओली चटणी आहे, पुदिना आणि मिरचीचे. अच्छा, मग अशी मी पाहिलं तुम्ही कोणाला तरी एका वाटीत थोडंसं पाणी दिलं. चना सूप. ते काय असतं? ते चण्याचं पाणी असतात, ते बॉईल पाणी, त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून ते देतात. ते सूप? हा, सूप म्हणून, चना सूप म्हणून. वा, बघूया चणा सूप काय मला देता? म्हणजे ज्या पाण्यात ते शिजवतात ते पाणी काय आहे? हा, ते पाणी.
म्हणजे बघा, आपण कडधान्य उकडवली की त्याचं पाणी जे असतं ते आपण काढून टाकतो ना, ते नाही करायचं. ह्यांनी जी आयडिया केली आहे ते करायचं. याच्यात कैरी, कोथिंबीर, लाल तिखट आणि लिंबू असं घातलं की आपलं हेल्दी सूप तयार झालं. आहा, वा, हे अप्रतिम सूप आणि हा चाट खाण्यासाठी तुम्ही इकडे आवर्जून या. आणि हो, तुमच्या लोकॅलिटीमध्ये असे काही स्पेशल ठिकाणं असली तर ते सुद्धा आम्हाला कळवा आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. काय ना, आज सकाळपासून आपण एवढे वेगवेगळे पदार्थ टेस्ट केलेत, पण हे सूप प्यायल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या जेवणाला जस्ट सुरुवात झाली आहे. म्हणून मी हे सूप पितच राहणार आहे. पण आजचा भाग इथेच संपलाय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, जाऊ तिथे खाऊ. पहिल्यांदा मला आठवतात ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. त्यानंतर मग कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा हे गाणं आठवतं. छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आठवतो. लता दिदी आठवतात. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मधाळ आवाजाप्रमाणे पुरणपोळी आठवते. आणि आज तुम्ही काय बनवणार? पहिला काजूची भाजी. नमस्कार. नमस्कार. काजूची भाजी. तुम्ही काय बनवणार आहात? चटणी पॅटीस. चटणी पॅटीस उपवासाचं.